तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. तर आजचा व्लॉग आपण रामवाडी मेट्रो स्टेशनपासून नॉनस्टॉप मेट्रो स्टेशनपर्यंत प्रवास करणार आहोत. तर इथे बघू शकता तुम्ही खाली पिवळी लाईन आहे. तर ह्याच्यावर लिहिलेलं आहे की या लाईनीच्या आतमध्ये थांबा आणि इथे समोर बघू शकता या ज्या पट्ट्या मारलेल्या आहेत, या दाराच्या आहेत. या पट्ट्यांच्या इथे मेट्रोचं दार उघडतं. तर जेव्हा आपली गाडी येईल इथे, तर आपण तेव्हा बघूयात की नक्कीच इथे दार उघडतं का ह्याच्या पुढे मागे जातंय दार वगैरे. आणि इकडे बघू शकता तुम्ही मेट्रो स्थानकाचा व्ह्यू. तर आपण आत्ता प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर आहोत आणि इकडे पुढे एक घड्याळ आहे आणि त्याच्या पुढे इथे तुम्ही बघू शकताय एक इन्फॉर्मेशनसाठी एक स्क्रीन लावण्यात आलेली आहे. त्याच्यावर आपली जी गाडी येणार आहे ती आणि त्यानंतरची जी गाडी आहे, या दोघांचं टायमिंग इथे लावण्यात आलेलं आहे. त्यानंतरून समोर बघू शकता अजून एक प्लॅटफॉर्म इथे आहे. आणि आपली जी गाडी येणार आहे मित्रांनो, ती इकडे पुढे जाऊन रिटर्न येणार आहे परत वळून. कारण की अ, जेव्हा वणज स्टेशनकडनं गाडी येते, तेव्हा ती पलीकडचा जो समोरचा जो प्लॅटफॉर्म आहे, त्या प्लॅटफॉर्मवर येते. तिथून ती पुढे जाते मागे आणि मग ती वळून परत आपल्या आता आपण इथं आहोत प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर, तिथपर्यंत ती येते वळून. तर आता बघूयात बहुतेक गाडी आपली आलेली आहे. वॉचमन काका पळत गेलेले आहेत. तर आता आपण वाट बघूयात आपली गाडी कधी येईल. आणि जर का तुम्ही माझे आधीचे मेट्रोचे व्हिडिओ बघितले नसतील मेट्रोच्या प्रवासाचे, तर ते नक्की चॅनेलला व्हिजिट करून नक्की बघा. आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि आता आपण गाडीची वाट बघूयात की आपली गाडी कधी येते वगैरे. आणि मित्रांनो, आज रविवार असल्यामुळं कदाचित गाडी आपण ज्या प्लॅटफॉर्मवर उभे आहोत त्याच प्लॅटफॉर्मवर येण्याची शक्यता जास्ती आहे. कारण की रविवारी हे बघा गाडी आलेली आहे आणि आपण ज्या प्लॅटफॉर्मवर उभे आहोत त्याच प्लॅटफॉर्मवर गाडी आलेली आहे. आताच आपण बोलत होतो त्याबद्दल. तर रविवार असल्यामुळं काय होतं, वनाज साईडनी भरपूर प्रवासी प्रवास करतात रिटर्न तिकिटामध्ये. तर ते गाडीतनं उतरत नाहीत खाली. मग त्यांच्या सोयीसाठी मेट्रोने असं केलेलं आहे की याच प्लॅटफॉर्म क्रमांक 2 जी आहे तिथेच गाडी आणतात ते आणि तिथून मग परत ट्रॅक ट्रॅक चेंज करून पलीकडच्या इथून ते घेऊन जातात. तर बघू शकता इथे दरवाजा त्या पट्टीच्या इथेच उघडलेला आहे बरोबर. तर आता आपण जाऊयात आतमध्ये आणि प्रवासाला सुरू करूयात आता. गर्दी बघू शकताय. बाहेर इतकी गर्दी आहे. आतमध्ये पण बऱ्यापैकी गर्दी आहे. पण आता आपल्याला तर उभं राहूनच व्हिडिओ करावा लागेल. कारण की बसून जास्ती काही करता येणार नाही. बाहेरचे काही दृश्य असतील तर ते तुम्हाला दाखवता येणं शक्य नाही आहे बसून. त्यामुळं उभं राहूनच हे करावं लागणार आहे. तर हे बघू शकताय इथे समोर एक माहिती फलक आहे. त्यानंतर आता हे दादा जे आहेत रेल्वेचे चालक जे आहेत ते अ, एका साईडहून दुसऱ्या साईडला जात आहेत. तर आता हे नेहमी आतून जातात कारण की गाडी पुढे वळून येते. पण हे आत्ता बाहेरून चाललेले आहेत. कारण की प्रवासी तर बघू शकता आतमध्ये आहेत खूप प्रवासी आणि हे दादा बाहेरून चालत जात आहेत त्यामुळे. तर अशा प्रकारे मेट्रोचा व्ह्यू आहे. इथे चार्जिंगची वगैरे पण सोय सुविधा दिलेली आहे प्रवाशांसाठी. तुम्ही मोबाईल वगैरे चार्जिंग करू शकता. इथे पण एक माहिती फलक आहे. आता आपण लाईन 2 वर प्रवास करणार आहोत. ॲक्च्युली रामवाडीपासून वनाजपर्यंत 16 स्टेशन्स आहेत. तर आपण 16च्या 16 स्टेशन्स करणार नाही आहोत. आपण 13व्या स्टेशनवर उतरणार आहोत, जे नळ स्टॉप आहे. तिथून पुढे मग आनंदनगर, आयडियल कॉलनी आणि वनाज असे 3 मिळून 16 स्टेशन्स होतात. तर आपण आज नळ स्टॉपलाच उतरणार आहोत. आणि आता बघूयात वाट आपण गाडी कधी जातीये ते. कारण की जे चालक आहेत ते पोचलेले आहेत पुढच्या इंजिनच्या डब्यामध्ये. बघू शकताय. तशी सकाळची वेळ असल्यामुळं पण रविवार आहे, पण सकाळची वेळ असल्यामुळे पण प्रवासी कमी आहेत. हेच संध्याकाळी जर का बघितलंत ना, तर खूप जास्त प्रवासी इथे असतात मेट्रोमध्ये. तर
थोड्याच वेळात आपण इथून निघू असं वाटतंय. तर आता बघू शकता इथे दरवाजे बंद झालेले आहेत आणि आता आपण इथून निघत आहोत रामवाडी स्टेशनहून. आता आपण स्टॉपपर्यंत प्रवास करणार आहोत. इथे प्लॅटफॉर्म क्रमांक 2 जे आहे समोर तिथे बघू शकताय. इथे बघू शकताय 16 स्टेशन्स जी आहेत त्यांची नावं इथे आहेत. यामधलं जे येरवडा नावाचं स्टेशन आहे ते बंद आहे काही कारणास्तव. तिथे गाडी थांबत नाही. तर आता मी दाखवीनच तुम्हाला स्टेशन आल्यानंतर गाडी थांबते की नाही ते. पण इथून बाहेर तुम्ही बघू शकताय व्ह्यू. कल्याणीनगर परिसर आहे हा. कल्याणी नगरचा व्ह्यू तुम्ही बघताय आता. पावसामुळे जरा अजूनच सुंदरता आलेली आहे. तर अशा प्रकारे आपण आता कल्याणी नगरचा जो मेट्रो स्टेशन आहे तिथे आपण आता उतरणार आहोत. म्हणजे पुढचं स्टेशन ते आहे आपलं. आणि इथे पावसामुळे अतिशय हिरवळ जी आहे खूप सुंदर दिसत आहे. आणि आपण आता स्टेशनच्या जवळ आलेलो असल्यामुळे गाडी खूपच हळूहळू चाललेली आहे. कारण की आत्ताच इथे पाऊस खूप जोरात पाऊस पडून गेलेला आहे. त्यामुळे ते आता गाडी हळू चालवत आहेत. नाहीतर पाऊस नसताना गाडी इतक्या हळूहळू जात नाही. पण ब्रेक लागले नाही लागले तर त्याची काळजी म्हणून आधीच हळू केलेली आहे गाडी. हे बघू शकता इथे एक कल्याण नगर मेट्रो स्टेशन आहे. आता इथे जास्ती क्राऊड दिसणार नाहीये उतरताना चढताना प्रवाशांचा. कारण की आज रविवार असल्यामुळे इथे जास्ती वर्किंग लोक जे आहेत ते आज प्रवास करत नाहीत. पण इथे जर का तुम्ही वीकडेजमध्ये बघितलं तर इथे भरपूर प्रमाणात प्रवासी उतरत असतात, चढत असतात. पण आज इथे खूप म्हणजे नाहीच्याच बरोबर म्हटलं तरी चालेल इतके प्रवासी चढलेत आणि उतरलेले आहेत. तर आता इथून आपण निघत आहोत. तर ह्याच्यानंतरचं जे स्टेशन आहे येरवडा, तर म्हणल्याप्रमाणे तिथे गाडी थांबत नाही. तेही आपण बघूयात आता. आणि इथून तुम्ही बघू शकता पुढे वेस्टिन हॉटेल आहे. आणि या पुलावरनं पलीकडे गेलं किंवा कोरेगाव पार्क वगैरे त्यानंतरून इथेच पुलावरून पुढे गेले की डावीकडेच कोरेगाव पार्कचं बर्गर किंग आहे. आणि इकडे व्ह्यू बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे. अजूनही काळे ढग आहेत, पावसाची शक्यता, आणि ते आपण समोर बघू शकताय. अजून एक मेट्रो आपल्याला क्रॉस करते. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे बघू शकता काळे ढग दिसतात आहेत. पावसाची शक्यता आहे अजूनही. तर आपण प्रवास करतच आहोत, तर आधीमध्ये पाऊस झाला तर बरंच होईल. म्हणजे तोही आपल्याला अनुभव घेता येईल. आणि इकडे बघू शकताय मोठमोठ्या कंपन्या आहेत इथे आणि हाऊसिंग सोसायट्या पण आहेत. बघू शकताय समोर. इथे उजवीकडे जी बिल्डिंग दिसते ना मित्रांनो, ती बिझनेस सेंटर आहे. हे भरपूर कंपन्या त्या बिल्डिंगमध्ये आहेत. आणि तसंच डावीकडे 2 ज्या बिल्डिंग दिसत आहेत तर त्याही सेमच आहेत, म्हणजे बिझनेस सेंटर टाईप, बिझनेस हब टाईप, सॉरी. आणि इथे वरती बघू शकताय तुम्ही मास्टर कार्डचा लोगो दिसतोय. आणि अजून एक आहे, कुठलीतरी बँक आहे, ते दिसत नाहीये इथून. तर तिथलं कोणी काम करणारा जर का हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी नक्की कमेंट करून सांगा की ते कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत ते. एक हॉटेलही दिसते मागे. आणि इथे समोर बघू शकताय
न्यातीची मेन ऑफिसची बिल्डिंग आहे बहुतेक, कारण की मोठ्या आकाराचा न्यातीचा लोगो आहे. आणि इथे खाली हा रोड बघू शकता मित्रांनो. बाय रोड आपण इथून रामवाडीपर्यंत जाऊ शकतो. इकडे कियाचं शोरूम, परत न्यातीचा लोगो. आणि आता आपण येरवडा स्टेशनवर चाललेलो आहोत. तर आता बघूयात आपण की गाडी थांबते की नाही थांबते ते. आणि प्रवाशांची गर्दी अजिबात नाहीये सकाळ असल्यामुळे. आणि हे बघू शकताय येरवडा स्टेशन. गाडी अजिबात थांबत नाही. रविवार असू दे नाहीतर वेगळे असू दे. फक्त वॉचमन काका आत्ता बघितले तुम्ही बसलेले होते. कधी चालू होईल काही खबर नाहीये. तर येरवड्याचं कोणी असेल, व्हिडिओ बघत असेल येरवड्यामधलं कोणी, तर नक्की कमेंट करून सांगा की का चालू झालेलं नाही आहे अजून, किंवा होणार असेल तर कधी चालू होईल वगैरे. त्या संदर्भात जर का तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा. आणि अजून एक अतिशय सुंदर असा व्ह्यू आपण बघू शकताय पुढे. तर हा आहे बंड गार्डन, बंधारा, पुणे महानगरपालिका. आता अजून एक मेट्रो आपल्याला क्रॉस होतीये. आणि ते पुढे बघू शकताय बंड गार्डन मेट्रो स्टेशन. ॲक्च्युली हा व्हिडिओ थोडासा उशिरा मी अपलोड करतोय. ते बंड गार्डन स्टेशन आहे. इथे पण वीकडेजला भरपूर प्रवासी उतरतात, चढतात. आज कमी आहेत प्रवासी, शक्यता कमी आहे प्रवासी उतरण्याची आणि चढण्याची. तर मी म्हणत होतो की हा जो व्हिडिओ आहे हा शूट करून खूप दिवस झालेले आहेत. आणि इथे वरती बघू शकता आता बंड गार्डनचं ब्लिंक होतोय, गोल जो आहे तो लाल कलरमध्ये. आणि आता आपण हे दादांची सुटली होती गाडी आता, पण ड्रायव्हर दादांच्या कृपेमुळे चढलेले आहेत आतमध्ये. तर अजून 8 मिनिटं थांबावं लागलं असतं. तर हां, आता 8 मिनिटावरून आठवलं, वीकडेजमध्ये ज्या गाड्या असतात ना मेट्रो मित्रांनो, त्या 8-8 मिनिटाला असतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल 8:34ला जर का मेट्रो असेल रामवाडीवरनं, तर पुढची मेट्रो डायरेक्ट 8:42ला असते. म्हणजे असे 8-8 मिनिटाचा गॅप असतो. पण आज रविवार असल्यामुळं प्रवासांच्या संख्येनुसार टायमिंग ठरवण्यात येतोय. कधी 10 मिनिटं येते, कधी 15 मिनिटं, कधी 20 मिनिटं, कधी 5 मिनिटं, असा टायमिंग पुढे मागे होतोय आज. तर मगाशी म्हणत होतो तशा प्रमाणे की हा व्हिडिओ शूट करून खूप दिवस झालेले आहेत, परंतु काही एडिटिंग म्हणा किंवा काही अडचणींमुळं थोडंसं ह्याला लेट होतोय अपलोड करण्यासाठी. तर आता आपण जो बंड गार्डन बंधारा बघितला, तर तो पावसाळ्यात खूप, म्हणजे आता अनुभव घेतला असेल बऱ्याचशा पुणेकरांनी की किती पाणी तिथे दिसतं पावसाळ्यामध्ये आपल्याला. कारण की हे सांगण्याची गरज का होती, कारण की आत्ता मी अपलोड करतोय आणि काही व्ह्युअर्स असतात की त्यांना प्रश्न पडतात की बाबा आत्ता व्हिडिओ शूट केलाय, अपलोड केलाय, म्हणजे आत्ताच कधीतरी शूट केला असेल आणि इथं पाणी का दिसत नाही बंधाऱ्याला. तर त्यांच्यासाठी ही खास माहिती मला द्यावी लागली. आणि आता आपण पुणे स्टेशन मेट्रो स्थानकावर चाललेलो आहोत. आणि ते बघू शकता खाली तिरंगा आपला, आणि इकडे खाली पुणे रेल्वे स्टेशन. आणि एक इथे मेट्रो स्टेशन करण्यामागे पण एक म्हणजे केलं ती चांगलीच गोष्ट झालेली आहे. ॲक्च्युली लोणावळा साईडनी जी आपली लोकल येते, तर तिकडून जे कोणी काम करणारे लोक येतात पुण्यामध्ये, तर त्यांना इथून चांगली सोय त्यांची झालेली आहे मेट्रो स्थानक इथेच केल्यामुळे.
ते कुठेही जाऊ शकतात रेल्वेतनं उतरून डायरेक्ट मेट्रोमध्ये बसायचं. मेट्रोतनं रामवाडी साईडला कुठे जायचं तिकडे, नाहीतर मग आपलं वनाज साईडला कुठे जायचं तर तिकडे. तर ते सोयीस्कर त्यांना शासनाने सोय करून दिलेली आहे या ठिकाणी. आणि आता आपण इथून चाललेलो आहोत. तर पुढचं स्टेशन आहे आपलं रुबी हॉल क्लिनिक. आणि मित्रांनो, अजून एक सांगायचं म्हणजे की प्रत्येक स्टेशनवर आहे ना, एका कंपनीची ॲडव्हर्टायझिंग आपल्याला बघायला मिळते. म्हणजे आता जर का कल्याणी नगरचं आपण बघितलं तर तिथे सायबेज कंपनीचं बऱ्याच ठिकाणी बॅनर लागले होते. तसेच खूप ठिकाणी आहेत बॅनर प्रत्येक मेट्रो स्टेशनला. तर जर का कोणी ज्या मेट्रो स्टेशनला कोण उतरतं त्यांना जर का माहीत असेल की कुठल्या मेट्रो स्टेशनला कुठल्या कंपनीचे बॅनर्स लागतात वगैरे, ॲडव्हर्टायझिंग होते, तर त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. आणि आता आपण बघूयात रुबी हॉल मेट्रो स्टेशन. तर आता आपण रुबी हॉल मेट्रो स्टेशनवर आलेलो आहोत. ॲक्च्युली रुबी हॉल क्लिनिक जे आहे त्याच्या समोरच हे मेट्रो स्टेशन उभारण्यात आलेलं आहे. आणि इथूनच पुढे गेले की आपलं जहांगीर हॉस्पिटल पण आहे. त्यामुळं बऱ्याचशा लोकांना हे सोयीचं झालेलं आहे. आणि ॲक्च्युली काही कारणांमुळे मला रुबी हॉल आणि मंगळवारपेठ जे मेट्रो स्टेशन होते ते दाखवता आले नाहीत. तर आता इथून पुढचे स्टेशन आपण बघूयात. तर आता इथे बघू शकता, आता आपण सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनवर पोहोचतो आहोत. तर एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन या स्टेशनबद्दल ही आहे की लवकरच या मेट्रो स्टेशनचं नाव डिस्ट्रिक्ट कोर्ट मेट्रो स्टेशन असं करण्यात येईल. कारण की सिव्हिल कोर्ट हेच नाव चेंज होतं आहे, डिस्ट्रिक्ट कोर्ट असं त्याचं नाव होणार आहे लवकरच. ते बघू शकताय कोर्टची बिल्डिंग आहे कोर्टची. आणि आपण आता सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनवर पोहोचलेलो आहोत. तर सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन जे आहे त्याचाही व्हिडिओ मी केलेला आहे, तोही नक्की तुम्ही बघा. ॲक्च्युली हा एक मजला आहे स्टेशनचा, त्याच्या खाली अजून एक आहे आणि त्यानंतर अंडरग्राऊंड असे 3 आहेत मजली. इथे खूप मोठं स्टेशन आहे हे. ॲक्च्युली इंटरचेंज स्टेशन असल्यामुळं मोठं करण्यात आलेलं आहे. आणि इथे प्रवाशांची गर्दी बघू शकताय, कारण की PCMC वरून पण येणारे प्रवासी खूप आहेत. तर PCMC वरून तुम्ही इथपर्यंत प्रवास करू शकता सिव्हिल कोर्टपर्यंत, आणि मग तिथून तुम्हाला कुठल्या दिशेला जायचं आहे तिकडे तुम्ही जाऊ शकता. आणि आता सिव्हिल कोर्टवर आपण आलेलो आहोत. तर इथे बघू शकता प्रवासी तुम्ही. आणि सिव्हिल कोर्टवर आता आपण आलेलो आहोत. तर अजून एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन अशी होती की सिव्हिल कोर्टपासून जी अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन होणार होती स्वारगेटपर्यंत, तर तिचं काम अंतिम टप्प्यात म्हणू शकतो आपण, पण पूर्ण झालेलं आहे बऱ्यापैकी. तर लवकरात लवकर ती चालू करण्यात येणार आहे. त्याचे ट्रायल्स वगैरे चालू आहेत आत्ता. तर लवकरात लवकर तोही व्लॉग आपण करणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्यात आधी तो ब्लॉग बघता येईल. आणि हे चॅनलला सबस्क्राईब करा हे पण सारखं सांगावं लागतं मला, कारण की बरेचसे लोक येतात, व्हिडिओ बघतात, पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, व्हिडिओ लाईक करत नाहीत आणि व्हिडिओबद्दल प्रतिक्रियाही देत नाहीत कमेंटमध्ये. आणि ते समोर बघू शकताय शनिवार वाड्यापाशी आपण आलेलो आहोत. आणि इथे जो झेंडा असतो लावलेला तो इथे नाही आत्ता. आणि इथे आपण बघू शकताय मनपाची इथं आपण आत्ता आलेलो आहोत, पुणे महानगरपालिकेत. तिथे आपण मेट्रो स्टेशनवर आलेलो आहोत आत्ता, PMC मेट्रो स्टेशन. आणि जे आपलं मगाशी बोलणं अर्धवट राहिलं होतं इथे, की बरेचसे लोक चॅनलला व्हिजिट करतात, व्हिडिओ बघतात, पण लाईक करत नाहीत किंवा
कमेंट करून व्हिडिओविषयी व्लॉगविषयी प्रतिक्रिया त्यांची देत नाहीत. त्यामुळं काय होतं की आता व्हिडिओ बनवताना आम्हाला कळत नाही की बाबा जे व्हिडिओ बघतायत त्यांना व्हिडिओ आवडतोय नाही आवडतोय किंवा पुढचा व्हिडिओ कुठला व्हिडिओ बघण्याची त्यांची इच्छा आहे वगैरे. तर त्यासाठी मी सारखं सांगत असतो की बाबा चॅनलला लाईक करा किंवा कमेंट करून तुमची प्रतिक्रिया द्या. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून आमची पण जी ओढ असते व्हिडिओ निर्माण करण्याविषयी बनवण्याविषयी तर ती अजून वाढते. तर त्यासाठी अशी विनंती सारखी करावी लागते की बाबा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तर आत्तापर्यंत जर का तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा जो पुढे पूल दिसतोय, जो आता चालू आहे त्याचं बांधकाम, तर हा पूल नक्की का करण्यात आलेला आहे, याचं कारण काय ते अजून कळलेलं नाहीये. म्हणजे नेमकं कसं इथे सिस्टीम होणार आहे किंवा काय मॅनेजमेंट असणार आहे. तर कोणाला माहिती असेल याबद्दल तर नक्की सांगू शकतात कमेंटमध्ये. मला असं वाटते की पलीकडनं जे लोक राहतात तर त्यांना मेट्रो स्टेशनपर्यंत येण्यासाठीचा हा पूल असावा. पण गाड्या लावणार कुठे, या पुलावर का पुलाच्या आधीच, हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. तर अशा प्रकारे बघू शकता इथे. तर छत्रपती संभाजी महाराज उद्यान इथे आता आपण आलेलो आहोत. यानंतरचा जो स्टॉप आहे तो डेक्कन जिमखाना आहे. आणि अजून एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मेट्रोनी प्रवास केला तर खूप सारे अनुभव तुम्हाला अनुभवायला मिळतात. कारण की आता मी पण रोज स्टॉप टू रामवाडी मेट्रोने प्रवास करतो. ॲक्च्युली वर्किंग आहे मी. तर रामवाडीपर्यंत मला प्रवास करावा लागतो मेट्रोने. ॲक्च्युली माझे त्यामध्ये फायदा असा आहे की माझे पैसे वाचतात, पण तोटे खूप आहेत. कारण की तिथून पुढे मला परत चालत जावं लागतं. त्यानंतरून घरातनं लवकर निघावं लागतं मेट्रो पकडण्यासाठी. पण ठीक आहे, आता करावं लागतं ते. आणि अनुभवाबद्दल म्हणाल तर अनुभव असे आहेत की बाबा मेट्रोमध्ये विविध प्रकारचे माणसं तुम्हाला बघायला भेटतात. विविध माणसांची तुमची भेट होते. काही माणसं असतात की ते नुसतेच एका स्टेशनपासून शेवटच्या स्टेशनपर्यंत नुसती बडबड करत असतात. त्यांना कोणाचं काही पडलेलं नसतं. त्यांच्याच धुंदीत ते मग्न असतात गप्पांमध्ये. आणि त्यानंतर मग काही असे असतात की जागा असून सुद्धा बसत नाहीत. म्हणजे उभं राहण्यात त्यांना काय मजा मिळते काय माहीत नाही मला. तिथे बघू शकता तुम्ही या स्टेशनवर पण भरपूर क्राऊड उतरलेला आहे. तर जसं म्हणलं मी मगाशी की उभे असतात पण ते बसतच नाहीत जागा असेल तरी. म्हणजे काय कारण आहे काय माहीत नाही. जे कोणी अशा प्रकारे प्रवास करत असतील मेट्रोने तर त्यांनी नक्की कमेंट करून सांगा की काय कारण आहे बाबा, जागा असून सुद्धा बसायचं नसतं तुम्हाला. म्हणजे ही कंप्लेंट असं नाही आहे किंवा नेगेटिव्ह घेऊ नका कोणी, पण काय नक्की कारण आहे यामध्ये ते नक्की सांगा. तर अशा प्रकारे विविध अनुभव येत असतात मेट्रोने प्रवास केल्यानंतरून. बऱ्याचशा लोकांचे प्रॉब्लेम्स आपल्याला बघायला मिळतात की बाबा काय परिस्थितीतून लोक जातात किंवा काय. तर अशा प्रकारे भरपूर आपल्याला माहिती किंवा ज्ञान अशा पब्लिक ट्रान्सपोर्टमधनं प्रवास केल्यानंतर आपल्याला मिळत असतं. तर त्यासाठी नक्कीच पब्लिक ट्रान्सपोर्ट मेट्रोने प्रवास केला पाहिजे आपण. ॲक्च्युली पुण्यामध्ये पण आता खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा मुद्दा निर्माण झालेला आहे. तर तो कमी करण्यासाठी पण ज्यांना शक्य आहे त्यांनी मेट्रोने प्रवास नक्की करा, ही माझी विनंती आहे. तर इथं पण बघू शकताय प्रवासी खूप कमी चढलेले आहेत. आणि इथे बघू शकता आता आपला स्टॉप जो आहे तो खूपच जवळ आलेला आहे. टेक महिंद्रा बघू शकता इथे. तर अशा प्रकारे आजचा आपला व्लॉग होता. लवकरच भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये आपण. आणि ह्याच्या आधीचे व्लॉग बघितले नसतील तर ते नक्की बघा. जे आपण साताऱ्यापर्यंत प्रवास केला होता एस टीने, स्वारगेट टू सातारा. विनावाहक विना थांबा जी गाडी होती त्याने आपण प्रवास केलेला होता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन. तर ते व्हिडिओ नक्की तुम्ही बघा.
आणि जर का पुढचा कुठला व्हिडिओ तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा बघायचा असेल तर तेही कमेंट करून नक्की कळवा की बाबा या प्रवासाचा व्हिडिओ दाखवा वगैरे, तर तोही तुम्हाला नक्की दाखवण्यात येईल. आणि अशा प्रकारे आपला इथे बघू शकता अजून एक मेट्रो आपल्याला क्रॉस होतीये आणि हा आपला लास्ट स्टॉप आहे, नळ स्टॉप, जिथपर्यंतच आज आपण प्रवास करणार होतो. आता भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.